पण ते प्रेशर, कामाचं प्रेशर आणि ते आपण ओढवून घेतलेलं प्रेशर इतकं असतं की मला पोस्टपार्टम डिप्रेशन झालं होतं. माझा फोकस मला परफॉर्मन्स रिलेटेड रोल्स हवेत. हां. म्हणजे मी शोभेची बाहुली नाही होऊ शकत. पॅकअप झाला की मी घरात जाणारी मुलगी आहे. मला माझं विश्व ते तिथेच आहे. त्याच्यामुळे मी खूप सोशलाइज करत नाही, मी खूप ठिकाणी जात नाही आणि कॉन्टॅक्ट्स नाहीयेत. तुम्ही फक्त तिच्याच लुकवर का फोकस करताय? मी तुमच्या शोची हिरोईन आहे. आय एम द फेस ऑफ युअर शो आणि तुम्ही मला काही चांगले कपडेच देत नाही. नंतर फोटो झाल्यानंतर लोक म्हणाले, काय ते कपडे, काय ते पडदाच आहे हा, यांना कळत नाही का अक्कल, हिरोईन सारखे राहत नाही ते. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमची पाहुणी एक विशेष अशीच आहे. म्हणजे ज्याला नायिकाही आपण म्हणू शकतो, खलनायिका म्हणून ती गाजली, सहनायिका म्हणूनही काम करते आणि ती आहे दीपाली पानसरे. नमस्कार दिलीपजी, थँक्यू सो मच मला तुम्ही इथे बोलवलं. आणि गुढीपाडव्याचा एपिसोड आहे हा. सो सगळ्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मला आता एक वेगळा प्रश्न आहे. सध्या एक ट्रेंड आहे आपल्याकडे, आपल्या मनोरंजन क्षेत्रामध्ये, त्याच्यामध्ये तू पण आहे, की असं की कलाकार आता आहे ना, बरेचसे कलाकार हे आपलं जिथे शूटिंग आहे, विशेषतः सिरियलचं जे बऱ्याच काळ चालणार आहे, महिना वर्षभर वगैरे, त्या ठिकाणी घर घेतात आणि राहत आहेत. म्हणजे मला मध्ये कशी बातमी मिळाली की काही 4 जणी मिळून काही PG म्हणून राहतात, की बाबा त्या 4 वेगळ्या सिरियलमध्ये काम करतात, पण शहरातून यायचं किंवा अंधेरीतून पुढे जायचं वगैरे, किंवा कोणी म्हणतं मी एकटीच राहते, तिचं घर समजा दादर तिकडे त्या बाजूला असेल, पण आता आपलं मडला शूटिंग आहे तर आपण साधारण मालाडमध्ये राहूया. हा जो नवा ट्रेंड आलेला आहे, ह्या ट्रेंडबद्दल तू काय म्हणशील? मला असं वाटतं की एक तर सिरियलचं शूटिंग म्हणजे 12-13 तास शूटिंग असतं किंवा कधी कधी 14 तास पण असतं. त्या व्यतिरिक्त मुंबईतलं ट्रॅफिक, ते म्हणजे तुमच्या आयुष्यातले 16 तास गेले. मग झोप हवी, कम्फर्ट हवा, आराम हवा. मग लोक विचार करतात की अरे काय करायचं एवढं ट्रॅव्हल. म्हणजे मी स्वतःच सांगते की मी चिकू की मम्मी दुर्की करत होते आणि महिन्याला मी 28 दिवस शूट करत होते आणि मला मालाडहून नायगावला जाणं येणं म्हणजे 3.5-4 तास लागायचे आणि रुवान छोटाच होता म्हणजे कम्पॅरेटिव्हली, त्याला वेळ देता येत नव्हता. सो शेवटी नवऱ्याला सांगितलं, म्हटलं बाबा आता मालाडवरून काही जमत नाहीये, कारण मुलाची पण गरज आहे आणि मला पण आराम हवाय. सो आम्ही शिफ्ट झालो नायगाव जवळ, म्हणजे नॉट नायगाव, मीरा रोडला शिफ्ट झालो. तर पण आता प्रत्येक सिरियल सोबत तुम्ही नाही शिफ्ट होऊ शकत, ते पण तितकंच खरं आहे. म्हणजे जर तुम्ही पुण्यातले असाल आणि मुंबईत येऊन शूटिंग करताय तर मग तुम्ही मुंबईत सेट जवळ राहू शकता. पण आता एक सिरियल तुमचं नायगावला आहे, दुसरं तुमचं मालाड, मालवणी, मड मध्ये पण असू शकतं. सो ज्याचं त्याचं कम्फर्ट जो तो शोधतो आणि त्या हिशोबाने प्लॅन करतो. पण आता हा सेट झालेला ट्रेंड आहे ना. पण आता जसं तू म्हणाली की आता समजा तुझी एक सिरियल आहे, तू आता नायगावला शूटिंग करते आणि नंतर मग ती सिरियल संपली आणि मडला शूटिंग आहे, मग तू परत घर बदलणार? मी नाही बदलू शकत आता, कारण की माझा मुलगा मी घरी नसते, माझा नवरा घरी नसतो, त्याचा कम्फर्ट, आता सोसायटी मधला प्ले एरिया, त्याचे फ्रेंड्स, त्याची शाळा, तो एकदा सेट झालाय. आता तो म्हणत नाही तोपर्यंत आम्ही शिफ्ट होऊ शकत नाही. पण आता तू काही वर्ष गॅप घेतली मुलासाठी, 3 वर्ष गॅप घेतली, तर तो अनुभव तुला कसा बदलून टाकणारा ठरला? मला समहाऊ असं वाटतं की खूप कमी बोललं जातं या विषयाविषयी, पोस्टपार्टम डिप्रेशन. म्हणजे एक बाई, ती हाऊसवाईफ असू देत किंवा काम करणारच, मी तर वर्कहोलिक होते, म्हणजे मी खूप काम करत होते आणि मग मी ब्रेक घेतला. तर प्रेग्नन्सीचा काळ, तुमचे हॉर्मोनल चेंजेस होतात आणि तुम्हाला कळत नाही की अचानक आवडणारी गोष्ट खाण्यासाठी ती तुम्हाला आवडत नाहीये किंवा तुम्हाला परफ्यूम सुद्धा सहन होत नाहीये. हे कसं होऊ शकतं बरं? ह्या सगळ्यामधून गेल्यानंतर जेव्हा डिलिव्हरी होते आणि एक जीव ज्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे,
ते खूप मोठं प्रेशर असतं. म्हणजे माझ्याकडे तर सासू सासरेही नव्हते आणि माझे आई वडील पण नव्हते. सो मी, सुवीर आणि मुलगा, त्यात म्हणजे मी अशी आई झाले की खूप पॉझिटिव्ह. म्हणजे त्याला मसाज पासून तर सगळं मी केलेलं. त्याला 2 वर्ष मी डायपर नाही, कारण की त्याला रॅशेस होतील. सो त्या काळामध्ये, त्या पहिल्या 1 वर्षामध्ये खूप फॅक्टर्स असतात. तुमचं शरीर बदलतं, तुम्ही पहिल्यासारखे दिसत नाही, तुमचे इमोशन्स बदलतात. तुम्हाला त्या अगदी म्हणजे उचकी आली आणि बाळ रडलं की असं होतं की काय करायचं त्या बाळाचं, आपल्याला काही माहीतच नसतं आणि आपण त्या जर्नीमध्ये शिकत असतो. पण ते प्रेशर, कामाचं प्रेशर आणि ते आपण ओढवून घेतलेलं प्रेशर इतकं असतं की मला पोस्टपार्टम डिप्रेशन झालं होतं आणि भयंकर झालं होतं. म्हणजे आय थिंक रुवान 5 महिन्याचा होता तेव्हा मी इतके मोठे केस कापून इतके करून आले की म्हटलं मला केसच नको, मला ते केसांमुळे माझा अर्धा तास वेस्ट होतोय आयुष्यातला. पण खूप लोक बोलत नाही, कुणाला कळत नाही की पोस्टपार्टम डिप्रेशन इज रिअल. तुम्हाला काय वाटतं त्यावेळी ते तुम्ही कुणाला तरी सांगणं खूप गरजेचं आहे. तुमचा पार्टनर असो, आई असो, कोणी असो. आणि त्यामधून बाहेर निघणंही तितकंच इम्पॉर्टंट आहे. कारण की माझं मूल झोपतच नव्हतं. सो मी 6 महिने झोपलेच नाहीये. मी डॉक्टरकडे गेले, म्हटलं अरे हा झोपतच नाही. तो म्हटलं अगं तुझ्या मांडीवरच तो 16 तास झोपतोय, तुला कसं झोपायचं ते तू चेक कर. आणि मग माझा नवरा आणि माझी आई दोघांनीही डिसाईड केलं. लाईक 1.5-2 वर्ष मी खूप केलं. त्यानंतर ते म्हटले तू वेडी होशील, तू एक काम कर, तू काम सुरू कर. आणि मग तसं हळूहळू त्यात पण मला काम करायचं होतं, पण मुलाला सोडून मी कसं काय करणार. आणि माझं वजन खूप वाढलेलं होतं. सो शिखा प्रदीप नावाची एक कास्टिंग डायरेक्टर आहे ॲडची, तिचा मला एकदा फोन आला. ती म्हटली दीपाली एक ऑडिशन भेज. म्हटलं अगं मी 76 किलोची आहे, मी काय ऑडिशन पाठवू तुला. ती म्हटली मला काही प्रॉब्लेम नाहीये, तुला काय प्रॉब्लेम आहे. आणि तशी माझी पहिली ॲड मला मिळाली. अच्छा. आणि मग मी थोड्या ऍड्स करायला सुरुवात केली आणि मग आई कुठे काय करते नंतर कमबॅक केला. पण मला बायकांना सांगायचंय की मूल झोपत नाहीये, टॉप फीड दिल्याने छान झोपतं. तुम्ही विचार करू नका की मी मुलासोबत चुकीचं करते, कारण की तुम्हाला तुमची सेल्फ केअर करणं पण तितकंच गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला वेळ द्या. तुम्हाला जर तुम्ही 4 महिने घरात असाल तर 2 दिवस बाहेर जा, माहेरी जा आणि काहीतरी प्रोव्हिजन करा की कुणीतरी ते बाळाला बघतंय आणि तुम्हाला तुमचा वेळ मिळतोय. कारण की पोस्टपार्टम डिप्रेशन मधून बाहेर येण्याचं सगळ्यात मला असं वाटतं हतियार जे आपल्याकडे आहे ते म्हणजे स्वतःला वेळ देणं, स्वतःला जपणं, स्वतःची केअर करणं. आणि ते जर तुम्हाला जमलं तर, आणि सपोर्टिव्ह पार्टनर आणि सगळ्यांना कळलं की अरे नाही म्हणजे कंटिन्युअस ना 24 तास एक व्यक्ती आपल्या सोबत आहे, आपल्याला स्वतःचा विचार करायचा वेळच मिळत नाही, त्यावेळी सगळ्या फॅमिलीने मिळून त्या बाईला हेल्प करायला हवी. मी रुवान झाला तेव्हा आय थिंक 50 किलोवरून डायरेक्ट 85 किलोवर गेले होते. कारण मला थोडा प्लासेंटा लो होता, 4 महिने मला बेड रेस्ट होती, म्हणजे मला उभंच राहायचं नव्हतं. सो माझं वजन भयंकर वाढलं होतं आणि मी तो पिकनिक सारखा पण तो वेळ घालवला की मला खायचे प्यायचे आणि मजा करायची. डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा ऑलरेडी बाईला फील होत असतं की आपलं लुक चेंज झालंय, त्यावेळी आजूबाजूचे लोक कसे अफेक्ट करतात. मी घरातून बाहेर पडत नव्हते. आय थिंक रुवान 3 महिन्याचा असेल. माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला की माझी एंगेजमेंट आहे आणि मी एंगेजमेंट रिंग घ्यायला जातीये, तर तू येतेस का. म्हटलं हा येते. मी तिथे गेले आणि तिची कझन होती. हे काय केलंय तू स्वतःचं. ती मला अशी म्हणाली तेव्हा माझ्या मैत्रिणीला पण जरा वाटलं. मी म्हटलं अगं मला मूल झालंय. म्हणून काय झालं, हे असं वगैरे केलं तिने. त्यानंतर 1 वर्ष मी घराबाहेर पडले नाही. माझे रुवांसोबत जास्त फोटोज नाहीयेत, कारण की मला प्रत्येक वेळी फील व्हायचं शी काय झालंय माझं, मी काय केलंय स्वतःचं. सो बाई एखादी जर ह्या सगळ्या फेज मधून जात असेल तर आजूबाजूच्या लोकांनी तिला खूप जपायला हवं आणि तिला एनकरेज कर. म्हणजे मी घरी आले आणि माझ्या नवऱ्याला म्हटलं मी इतकी वाईट दिसते का. तो मला म्हणलं जाऊ दे का, जेलस असेल ती तुझ्यावर, तू अजूनही छान दिसतेस, काही टेन्शन नाहीये. सो सपोर्टिव्ह लोक पण असणं खूप गरजेचं आहे आयुष्यात. आणि म्हणजे आता मी जे सोशल मीडियावर बघते, कोणी प्रेग्नंट झालं, कुणीही ऍक्ट्रेस
किंवा तिला मूल झालं की खाली कमेंट्समध्ये सुद्धा लोक लिहितात की काय झालं हिचं, किती घाणेरडी झाली, आता बारीक होणार आहे की नाही. आणि ह्यात लिहिणाऱ्या बायका पण असतात आणि खूप असतात. सो तुम्ही यांना समोरच्याचा विचार करा. माझं म्हणणं आहे की ते तुमच्यासोबत जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. तुझं लव्ह मॅरेज? येस. कसं काय जमलं? कोणी कोणाला पटवलं? इंजिनिअरिंग कॉलेजला त्याने मला पटवलं आणि आम्ही दोघेही चुकून त्या कॉलेजला पोहोचलेलो होतो. म्हणजे मला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये चांगलं सिंहगड वगैरे मिळत होतं. तर 301 मुंबई युनिव्हर्सिटी, 302 पुणे युनिव्हर्सिटी आणि मला वाटलं 303 म्हणजे काहीतरी भारीच असेल. 303 कोपरगावचं कॉलेज होतं. आणि त्याचं असं की तो जम्मूवरून इंजिनिअरिंग, तो इंटेलिजंट, सुपर इंटेलिजंट, पण घरच्यांना वाटलं की शहरात गेलं तर मुलगा बिघडेल म्हणून त्यांनी त्याला सांगितलं पुणे आणि त्याला कोपरगावच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन दिलं. आम्ही चुकून तिथे आलेलो आणि 2 वर्ष तो त्याचा अख्खा काश्मीरी मुलांचा ग्रुप माझ्या मागे फिरायचा. मला माहित नव्हता हा मुलगा कोण आहे. सो मला असं वाटतं एवढे जण आहेत त्यातला कोणीतरी एक असेल पण मला माहित नाही कुठला. आणि जेव्हा माझे ना, मी असे गुंड मित्र करून ठेवले होते, भाऊच, म्हणजे ते असे 4-4, 5-5 वर्ष जे त्यांना मी भाऊ करून टाकलं होतं. त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत कॅन्टीनमध्ये जायचं. माझ्याशी कधी बोलायलाच आलं नाही. मग 2 वर्षानंतर जेव्हा त्यांचं सगळे ते सोडून निघून गेले तेव्हा हा मला माझ्याशी बोलायला आला आणि तेव्हा मी होते कॉलेजची लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह. अच्छा, व्हेरी गुड. सो मला असं म्हटलं, कौन रॅगिंग कर रहा है तुम्हारी, बुला के लाओ उसको, असं वगैरे मी त्याला करत होते. म्हटलं नाही, आय लाईक यू. म्हटलं लाईक असं काही नसतं. मग त्याने मला पटवलं इव्हेंच्युअली आणि मी हो म्हणाले. पण तू जे आता म्हणाली की ते अनेक जण होते त्यातलाच एक कोणतरी असेल म्हणजे काय? नाही, तो काश्मीरी मुलांचा एक ग्रुप, मी कुठेही गेले ना तर माझ्या आजूबाजूला फिरायचा. सो मला कळायचं नाही की काय येतात हे. म्हणजे कॅन्टीनमध्ये असले तर कॅन्टीनमध्ये, बाहेर गेले की बाहेर, फोटोकॉपी काढायला गेले कुठे तर तिथे पण तो ग्रुप असायचा. तर मग मला सुविधने नंतर सांगितलं, तो मला सांगायचा की म्हणजे मी त्या ग्रुपमध्ये नसलो तरी सुद्धा मी हॉस्टेलवर झोपत जरी असलो तरी सांगितलेलं होतं की ही मुलगी जिथे दिसेल तिथे मला मेसेज करायचा. आणि मग मला ते कळलं की मी 2-4 जणांना घेऊन यायचो जेणेकरून तुला कळायला नको. व्हेरी गुड, चांगलं आहे अगदी. पण मुलगा जसा मोठात गेला मग तू सेटवर घेऊन जायची? नाही, सुरुवातीच्या काळात मी जरा 4 वर्षाचा मी कधीच रुवानला सेटवर घेऊन गेले नाही. कारण की अगेन म्हणजे मी सांगते, रुवान 2017चा बॉर्न आहे, ते कोविडच्या खूप आधी आहे. पण तो जन्माला आला तेव्हा त्याला टच करण्यासाठी आधी लोकांना हँड सॅनिटाईज करावे लागायचे. म्हणजे मी इतकी पॉझिटिव्ह झाले होते त्याच्याविषयी. सो सेटवर वायर्स असतात पडलेल्या किंवा कटर स्टँड पडतो कुणावर काय, मी कधीच मुलाला घेऊन गेलेली नाहीये सेटवर. अच्छा, मग तू त्या बाजूने त्याला खूप जपलं मी. हो. अच्छा, आता तुझं आपण जर करिअर बघितलं तर तू मराठीमध्ये फार कमी काम केलं. आपण सिरियलचं पहिलं हे करूया. असं कारण का? काय लक्ष नाही लोकांचं की तुझं डिसिजन? नाही, माझं असं काही डिसिजन नाहीये. खरं तर मी हिंदी करत होते आणि मला देवयानी मिळालं. देवयानी संपलं आणि परत हिंदी सिरियल्स करायला लागले. म्हणजे माझ्याकडे काही आलं नाही तसं. मग जेव्हा मी कमबॅक केला तेव्हा स्टार प्रवाहाने मला परत आई कुठे काय करते दिलं आणि त्यानंतर परत मी हिंदी सिरियल्स, म्हणजे माझ्याकडे माझं पण तेच आहे जसं तुमचं आहे की जे काम माझ्याकडे येतं ते मी उत्तमरित्या करते. तर मग मी विचार करत नाही मराठी आहे हिंदी आहे, रोल चांगला आहे, छान आहे, ठीक आहे. पण तू आई कुठे काय करते मधनं मग एकदम अशी हे झाली परत? मला हा प्रश्न खूप लोक अजूनही विचारतात. कारण घडलं पण तसं ना. कारण की आई कुठे काय करते मध्ये मी पहिले 4 महिने काम केलं आणि कोविड आला. आता कोविड आला म्हणजे तो इतका, मी तर आधीच रुवानविषयी खूप पॉझिटिव्ह होते. मिलिंद गवळी मला आजही म्हणतात की तू 15 दिवस आधी सांगितलं होतं लॉकडाऊन होणार आहे, की चायनामध्ये हा आजार आलाय, प्लीज तुम्ही सगळे काळजी घ्या. आणि कोविड आला. कोविड नंतर आता रुवान हार्डली 2 वर्षांचा होता आणि तो मला चिकटूनच झोपायचा. म्हणजे माझं पहिलं फिअर तिथे सुरू झालं की मी सेटवर जाऊ 80 लोकांमध्ये आणि मी जर चुकून इन्फेक्शन घेऊन आले तर त्याचं काय होणार? ते बाळ तर घराबाहेर पण जात नाही बिचारं, ते तर जेलमध्ये आणि मी बाहेरून इन्फेक्शन घेऊन यायचं. माझ्याकडून मी खूप
प्रयत्न केला की सॅनिटाईज, मी तर कपड्यांना पण ते तो एक स्प्रे आला होता मी तो पण करायचे. आणि पण मला खूप त्यात माझ्याकडे नॅनी होती जी फक्त मुलाला सांभाळायची. आणि आता कोविडमध्ये मेड्स बंद झाल्या म्हणजे कुक नाही येणार, सो मला कुक पण करायचं होतं. एक वेळ अशी आली की दहिसर चेकनाका बंद होईल, मालाडवरून जायचे मी. सो मग तुम्ही सेटवर राहू शकता का? म्हटलं अरे सेटवर राहिलं तर 2 वर्षाच्या मुलाचं काय व्हायचं, आणि तिथे कोणी कुक करायला पण नाहीये, काळजी घ्यायला पण नाहीये. प्लस मला आठवतंय सतीश कौशिकजींचा एक युट्यूबला व्हिडिओ आला होता. त्यात त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या मुलीला कोविड झाला आणि इंडियामध्ये NICU जे असतात ते इतके डेव्हलप नाही आहेत कोविडला हँडल करण्यासाठी. सो यू गाईज बी केअरफुल. मी अजून घाबरले. सो माझं असं झालं की 3 वर्षाचा ब्रेक घेतला होता ह्याच्यासाठी. आणि मी त्याची केअर माझं पहिली प्रायोरिटी असायला हवी. सो मी त्या सिरियलमधून एक्झिट घेतली. आणि मला खूप लोकांनी म्हणजे शिव्या पण दिल्या, कारण की लोक कनेक्ट झाले होते. मला इनफॅक्ट विवेकजी जे डायरेक्टर्स कटचे ते मला म्हणाले होते की अरे आपने इतनी मेहनत की, अब मलाई खाने का टाइम है, आप छोड़ के जा रहे हो. म्हटलं क्या करू, अब आई कुठे काय करते, सिरियलचं नावच आहे आई कुठे काय करते. तर ती आय थिंक माझ्यातली आई जास्त स्ट्रॉंग झाली आणि तिने ते एवढा भारी एवढा छान सिरियल सोडलं. पण जे तुझं आहे ते सिनेमाच्या बाबतीत पण आता असं झालं की तू 15 वर्षाच्या गॅप नंतर आता केदार शिंदेचा झापूक ते जुबुक मध्ये येते. 15 वर्ष कोणी निर्मात्याने तुला ऑफरच नाही दिली का? आय डोंट नो. मला हा प्रश्न म्हणजे मला कळतच नाही की मला 3 वर्ष मी सिनेमे केले होते आणि मग त्यानंतर तू अशा वेळा आली ना ज्याला चित्रपट निर्मिती वाढली होती. हो, म्हणजे वर्षाला 100 पिक्चर बनायला लागले या काळात तू आली. पण मी तुम्हाला सांगते इनिशियल जो 3 सिनेमे केल्यानंतरचा जो मी ब्रेक घेतला होता तो मी स्वतःहून घेतला होता, कारण की माझे एक सिनेमा तर ऑलमोस्ट 2 वर्ष बनत होता. पैसे संपायचे प्रोड्युसरचे, मग शूटिंग थांबायचं आणि मग आता पैसे आले की मग करू, मग पैसे आले की करू, असं करत करत 1.5 वर्ष 2 वर्ष म्हणजे जेव्हा तो सिनेमा रिलीज झाला तोपर्यंत मी 3 सिरियल केले होते. तर मग तेव्हा मी थोडीशी घाबरले. आणि मग आपण जेव्हा एक सिरियल करतोय तर आपल्या महिन्याचे 25 दिवस आपण शूटिंग, म्हणजे आधी तर 25 दिवसच व्हायचं, तर मग 25-28 दिवस तुम्ही शूट करता, मग त्यात तुम्ही सिनेमासाठी वेळ कसा काढणार. आणि माझ्याकडे जे काम आलं ते मी करत गेले, त्याच्यामुळे मी बिझी होते आणि मी कंटिन्यूस टीव्हीवर दिसते, म्हणून कदाचित लोकांना पण तेच झालं की ती बिझी आहे, आता तिला कसं अप्रोच करायचं. तसंही असू शकतं, पण त्यात खूप वेळ गेला आणि आता फायनली मी झापूक झुपूक केलाय. पण आता 15 वर्षानंतर तुला सिनेमाचं वातावरण कसं बदललेलं वाटतं? खूप भारी झालंय. हो, खूप भारी झालंय, खूप प्रोफेशनल झालंय. प्लॅनिंग खूप मस्त आहे. म्हणजे तुम्हाला डेट्स मिळतात. जस्ट इमॅजिन मी 2 सिरियल करत होते, एक मराठी आणि एक हिंदी. ते करत असताना मी सिनेमा घेतला आणि तो ऍडजस्ट झाला. घेतला की आला तुझ्याकडे, कसं झालं? म्हणजे माझ्याकडे आला, मला फोन आला होता की केदार सरांचा सिनेमा तू करणार का. सो पहिली गोष्ट तर मी अगबाई अरेच्या बघितला होता जेव्हा मी इंडस्ट्रीत पण नव्हते, तेव्हा मी फॅन झाले होते की मला केदार सरांसोबत काम करायचंच आहे. आणि त्यांच्याकडून जेव्हा मला फोन आला की तू करणार का, मी म्हटलं मला काहीच विचारायचं नाही, मला रोल पण विचारायचं नाही, मला काम करायचंय, कारण की मला शिकायचंय आयुष्यात. सो पण मला खूप मजा आली, खूप मजा आली मला. पण आता तुला ऑफर येत राहिल्या तर सिनेमाच्या? ऑफकोर्स मी करणार, मी का नाही करणार. पण तुझी काय असं हे काय फोकस काय तुझा आता? माझा फोकस, मला परफॉर्मन्स रिलेटेड रोल्स हवेत. म्हणजे मी शोभीची बाहुली नाही होऊ शकत आता या इथे येऊन. कारण की आता तू एवढा परफॉर्म करत आलेली आहे त्यामुळे. तर मला तुला एक वेगळा प्रश्न करायचा आहे. काय माहितीये, ज्याला तुम्ही पॉझिटिव्ह रोल करतो एखादा आर्टिस्ट, त्या कुठे गेलीस तू, म्हणजे शॉपिंगला गेली, मॉलमध्ये गेली, देवळात गेली, तीर्थस्थानी गेली, तर तुम्हाला जो फॅनचा जो रिस्पॉन्स असतो ना तो वेगळा असतो. आणि जे तू निगेटिव्ह रोल करते त्या ह्याच्या वेगळे अनुभव येत असतात. तुझं कसं समीकरण आहे? मला असं वाटतंय की आता ऑडियन्स खूप इंटेलिजंट झाली आहे, त्यांना माहिती आहे हे काम करतायत. कारण की ते शिव्या जरी देत असतील ना तुम्हाला इंस्टाग्रामच्या डीएम्स मध्ये, त्यात खाली लिहितात सॉरी ही म्हणजे हे तुमच्यासाठी नाहीये, पण तुम्ही जे करताय ना त्याच्यासाठी आहे.
सो तिथेच सगळं येतं. आणि आय थिंक ती पोचपावती आहे तुमची, की तुम्ही तसे नसताना सुद्धा लोक तुम्हाला त्या रोलमध्ये बघितल्यावर त्यांना तुमचा राग येतो. ती गोष्ट भारी आहे. म्हणजे फक्त प्रेम 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 असं काही नसतं. ते जे शिव्या असतात ते सुद्धा प्रेमच आहे. म्हणजे मी तरी त्याला असं मानते. पण तुला असे काय अनुभव? मला असणारच ना, दोन्ही प्रकारचे अनुभव असणार. मला आई कुठे काय करतेच्या वेळीच आलं होतं की मी कुठेतरी मीटिंगला गेले होते आणि लिफ्टमध्ये एक बाई ती माझ्याकडे अशी बघत होती. तर तिने असं बघितलं आणि लिफ्टमधून उतरताना म्हटली, सोडाव त्याला अनिरुद्धाला, वाईट माणूस आहे तो. हा, आणि काय त्या अरुंधतीचं आयुष्य खराब करताय, तुम्हाला समज आहे ना एवढं तुम्ही शिकलेले आहे, तुम्हाला कळत नाही का? म्हटलं हो ऍक्टिंग करते मी. करत असाल ऍक्टिंग, पण असे रोल पण नका घेऊ. देवयानीत खूप आवडायच्या तुम्ही आम्हाला. मग देवयानी आवडणारे चाहते ते तर अजूनही प्रेम. पण असे काही अनुभव? असं काही नाही माझं. म्हणजे कुठे जाते आता तू वेगळ्या कामासाठी फिरते वगैरे, तेव्हा? मला खरं तर कुठेही, म्हणजे महाराष्ट्र, गोवा किंवा मला इस्पियार्को कॅनांदूच्या पायलच्या रोलसाठी ओळखलं जातं आणि देवयानीसाठी ओळखलं जातं. सो ते दोन्ही पॉझिटिव्ह रोल होते आणि आय थिंक लोकांना तेच आवडतं. म्हणजे पॉझिटिव्ह जास्त आवडतं. पण तुला तर निगेटिव्ह रोल करण्यामध्ये जास्त मला खूप आवडतं. म्हणजे मला पर्सनली खूप छटा असतात निगेटिव्ह रोलमध्ये, खूप लेयर्स असतात आणि तुम्ही एकच वाक्य खूप पद्धतीने बोलू शकता. म्हणजे तुम्ही त्याला स्माइल करून पण बोलू शकता, तुम्ही काही रिॲक्ट न करता झिरो एक्सप्रेशनने पण बोलू शकता आणि प्रत्येक वाक्याचा इम्पॅक्ट वेगळा येतो. सो ॲज अन ॲक्टर जेव्हा तुम्ही काहीतरी छान करता आणि रात्री विचार करता अरे आजचा तो सीन सगळ्यांनी खूप तारीफ केली, तेव्हा छान वाटतं. सो समहाऊ मला आता नेगेटिव्ह आवडतं, पण मला पॉझिटिव्ह रोल्सही तितकेच आवडतात. म्हणजे मी आता एका वेळी झनकमध्ये मी पॉझिटिव्ह रोल करत होते आणि लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये मी नेगेटिव्ह रोल करते. तर मला दोन्हीकडून फॅन्सचं तितकंच प्रेम मिळालं आणि एका वेळी दोन्ही करता यायला. म्हणजे एका दिवसात मी 2 शिफ्ट करायचे, तर मी इकडे पॉझिटिव्ह तिकडे निगेटिव्ह असं पण केलं आणि आवडलं. मला परफॉर्म करायला आवडतं बेसिकली. जिथे मला खूप छान करण्याचा वाव आहे ते मला आवडतं. पण अशी तू मोकळी ढाकळी कधीपासून होत गेली? कारण मी तुला जे पहिल्यांदा भेटलो तेव्हा तुझी बुजरी होती, तुझी भाषा पण अशी शुद्ध नव्हती. मग ही सगळी डेव्हलपमेंट आय थिंक ओव्हर द इयर्स आपण सगळे लर्नर्स आहोत. म्हणजे आपण शिकत जातो. आपण ड्रेसिंग सेन्स, म्हणजे मी जेव्हा इंडस्ट्रीत आले तेव्हा मला मेकअप करता येत नव्हता आणि मला काहीच माहित नव्हतं. पण आपण आयुष्याच्या एक्सपिरियन्सेस मधून शिकत जातो असं मला वाटतं. पण याच्यासाठी तू काही प्रयत्न, म्हणजे भाषेवर बघ, भाषेवर मी स्वतःहून काही प्रयत्न केला नाही, पण मी देवयानी केलं आणि मी एका महिन्यात 48 ते 52 शिफ्ट करायचे. मी एका दिवसात 40 पानं बोलायचे. सो ते होत गेलं, ते करता करता होत गेलं. अच्छा, वेगळे काही प्रयत्न नाही केले? वेगळं असं काहीच नाही केलं. वाचन मी करते, ते नेहमीच करत होते, पण आय थिंक डेली सोपने मराठी पण शिकवलं. पण आता तू म्हणजे मराठी हिंदी मराठी हे जे सगळं चाललंय, इन आउट हे कसं हँडल करतेस? कसं म्हणजे आता आपण मराठी सेटवर जातो, मराठीत बोलतो असू दे. आणि माझा नवरा काश्मीरी पंडित आहे, त्याच्यामुळे घरात हिंदी बोललं जातं. त्याच्यामुळे ते दोन्हीही माझ्या इतक्या जवळच्या भाषा झाल्यात की मी दोन्ही भाषांमध्ये एकदम कम्फर्टेबल आहे आता तरी. दोन्हीवर तू मास्टरी मिळवली? मास्टरी तर नाही मिळवली अजूनही प्रयत्न चालूच आहे. मला असं वाटतं की अजून आपल्याला ती मराठीमध्ये हिंदी छान आहे. नाही पण मराठी हिंदी छानच आहे, कारण हिंदीमुळे तुला एक्सपोजर आहे, तिकडचं वातावरण वेगळं आहे. बरं मला सांगतो, मधल्या काळामध्ये मराठी सिनेमाला अजिबात लक्ष नाही दिलं? नाही. अरे एवढ्या फिल्म बनतायत दरवर्षी, 100, 125. माझ्याकडे मराठी फिल्म्स येतच नाहीत का मला माहित नाही. कदाचित मला सोशलाइज करता येत नाही. मी पॅकअप झाला की मी घरात जाणारी मुलगी आहे. मला माझं विश्व ते तिथेच आहे. त्याच्यामुळे मी खूप सोशलाइज करत नाही, मी खूप ठिकाणी जात नाही आणि
कॉन्टॅक्ट नाहीयेत, माझ्याकडे जे काम येतं ते मी करते. कदाचित मी त्या सर्कलमध्ये पोहोचली नाहीये म्हणून माझ्याकडे मराठी सिनेमे येत नाहीत. कदाचित आत्ता झापूक झुपूक बघितल्यानंतर सगळ्यांना वाटेल की चला दीपालीला ट्राय करून बघूया. पण तुझं सिरियल मधला परफॉर्म पाहिला, मराठी सिरियल, आपण आता मराठी सिनेमाचं म्हणतोय, पण असं पण आहे ना, कामातून काम मिळत जातं. मग तू म्हणते मी तू न केल्याने कोणी आलं नाही तुझ्याकडे, असं तुला वाटतं का? मला माहीतच नाहीये. माझ्याकडे मराठी सिरियल्स पण खूप कमी आल्या. म्हणजे बघा आता 3री सिरियल मी केली, ती पण स्टार प्रवाहाची. स्टार प्रवाह तर माय बाप आहे माझा, म्हणजे त्यांनीच मला प्रत्येक वेळी चान्स दिलाय. पण त्या व्यतिरिक्त माझ्याकडे खूप काही मराठी सिरियल्स पण नाही आल्या. अरे पण असं काहीतरी तर गौडबंगाल असेल ना. आय डोंट नो खरंच. मी तो विचार पण नाही केला की का होतंय काय, कारण की बिझी तर मी आहेच, काम तर मी करतेच आहे. सो मी असा खूप डेस्परेटली प्रयत्न नाही केला. पण आता या 2025 मध्ये मी ठरवलंय की मला ऍड्स तर मी करतेच, ऍड, सिरियल्स, वेब सिरीज, फिल्म सगळं काही करायचं. आय वॉन्ट टू एक्सप्लोर एव्हरीथिंग. म्हणजे तू OTT पॅन येऊन पोचली. येस, असं तुला म्हणायचं. सिंगल स्क्रीनच्या काळात तू सुरू केलं करिअर, आता OTT पॅन येऊन पोचलं असं तुला म्हणायचंय, बरोबर? मला सगळंच ट्राय करायचंय, असं काही नाहीये. आणि मी जर तुम्ही आता एवढं स्ट्रेस देतात तर प्लीज काही छान मराठी सिनेमे असतील आणि त्यात तुम्हाला असं वाटतं की माझ्यासाठी काही छान पॉवरफुल रोल असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. पण पॉवरफुल रोलचा एक दुसरं अदर साईड अशी आहे की जी व्हॅम्प असते, ज्याला आपण खलनायिका म्हणतो किंवा निगेटिव्ह, ती जास्त भाव खाऊन जाते. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की जी नायिका असते ती म्हणते अरे बापरे हिच्याशी आपला सामना आहे. तुला काय वाटतं? मला असं काही अनुभव आला नाहीये. नाही आला? नाही, म्हणजे थोडंफार तर ते असतंच बायकांमध्ये, जेलसी फॅक्टर, किंवा मी तर हिरोईन आहे पण माझे कपडे असे, आणि ही विलन आहे हिचे कपडे इतके छान का आहेत. हे हिंदीतही, म्हणजे हिंदी सिरियल करत असतानाही मला हा अनुभव आलेला. पण ऑफकोर्स माझ्या कॅरेक्टरचा लुक हा डिफाईंड आहे, तिच्या कॅरेक्टरचा लुक डिफाईंड आहे. ते मग नंतर हळूहळू मैत्री पण होते, समजतं, पण ती जेलसी फॅक्टर पण जरा बाजूला जातो. ते जेलसी फॅक्टर असतोच, तो नॅचरल आहे, तो नॅचरल आहे, त्याच्यातून सुटका नाहीये. आणि जो म्हणतो की जेलसी फॅक्टर नसतो, मला असं वाटतं की म्हणजे मी कुणाविषयी जेलस नाही झाले, पण माझ्याविषयी जेलस होणारे लोक मी बघितलेत, त्याच्यामुळे मी खोटं बोलणार नाही. असतो जेलसी फॅक्टर, हा असतो. म्हणजे इथे हे तू अनुभवलेलं आहे. काही सांगशील असं? किंवा सांगावं तू? मी नावं नाही सांगणार. नाव नको सांगू. हिंदी सिरियल करत होते आणि त्यात माझा लुक खूपच क्लासी होता, म्हणजे अप्रतिम होता. खूप, आमची जी प्रोड्युसर होती तिने स्वतः त्यात खूप लक्ष घातलेलं होतं. त्याच्यामुळे एकदा हिरोईनने फोन केलेला प्रोड्युसरला की तुम्ही फक्त तिच्याच लुकवर का फोकस करताय, मी तुमच्या शोची हिरोईन आहे, आय एम द फेस ऑफ युअर शो, आणि तुम्ही मला काही चांगले कपडेच देत नाही. तर मग त्यांनी तिला जे काय सांगितलं असेल, पण मग मला सांगितलं की असं आहे बघा, आता काय करायचं, काहीच नाही. अच्छा, आणखीन काय उदाहरण? आणखी नकोच आता. नाही, एखादं असणारच ना. आता एवढी खूप असतात. म्हणजे मी अजून एक हिंदी सिरियल करत होते, त्यामध्ये माझा पॉझिटिव्ह रोल होता आणि माझी जी छोटी बहीण दाखवली होती ती नेगेटिव्ह होती. सो नाईटचा सीन होता आणि तिला साडी दिलेली होती आणि मला छान नाईटी दिलेली होती त्यांनी, कफ्तान ब्लू, नाही लाईट पिंक. सो तिने मला बघितलं, म्हणतं नेगेटिव्ह मी आहे, मग हिचे कपडे काय इतके छान. मग क्रिएटिव्ह तिला बोलली की अगं ती छान दिसते म्हणून, नाही तर त्या नाईटीत काही मजा नाही आहे. सो आपल्याला सांभाळून घेणारी लोक पण असतात. आणि मराठीत असं, कारण मराठीमध्ये तू तर पॉवरफुल रोल करते, म्हणजे मराठी जेलसी आहे बघ, व्यक्ती म्हटल्यानंतर ती जेलसी येणार. आणि जी अभिनेत्री, म्हणजे कलाकारांच्या आयुष्यामध्ये तर खूप असतं, इनसिक्युअर वाटणं, जेलसी वाटणं. मराठीचे अनुभव नाहीये. मी देवयानी करत होते, देवयानीमध्ये पूजा कदम माझी नणंद प्ले करत होती. शी वॉज अ वॅम्प आणि मी खूप काम करायचे. सो माझ्या लग्नाच्या वेळी मी फक्त 5 दिवसांची सुट्टी घेतली होती. माझ्या साड्या पूजाने बनवल्या होत्या.
ती कुठे भुलेश्वरला जाऊन नेट वगैरे घेऊन आली होती आणि माझ्या साड्या तिने बनवल्या होत्या. मला जेव्हा मी खूप असं वाटायचं की अरे मी खूपच शूट करते आणि तिची सुट्टी असेल, मी एकटी पडले, तर मी अशी मेकअप रूम मध्ये यायचे आणि असं पाणीपुरीचं सेट केलेलं असायचं. पुरी, पाणी, गोड पाणी, तिखट पाणी, आणि मला ते इतकं छान वाटायचं. सो मला मराठीमध्ये तितका अनुभव नाही आलाय जेलसीचा. माझे चांगले अनुभव खूप जास्त आहे, पण अगेन मी 3 मराठी सिरियल्स केलेत आणि खूप हिंदी सिरियल्स केले, म्हणून तिकडचे एक्सपिरियन्सेस जास्त आहेत तिकडे. पण तू काय मॅनेजर वगैरे ठेवलंय का? नाही, म्हणजे आजपर्यंत नाही. मग तुला हिंदी सिनेमामध्ये कसं जाता येईल असं वाटतं? हिंदी मी बिकॉज काय ना, आता डेटाबेस खूप वास्ट झालाय. मी ऍड्स केलेल्या आहेत, त्याच्यामुळे माझा नंबर, मी केली हिंदी सिनेमा केला होता फ्रॉड सैय्या प्रकाश झांचा. सो त्या ऍड्सच्या डेटाबेस मधूनच मला फोन आला होता आणि मला माझी त्यांनी ऑडिशन मागवली आणि मला सिलेक्ट केलं. सो आय थिंक ऍड्स असो किंवा तुम्ही कंटिन्युअस, म्हणजे माझ्याकडे जर यशराजची एक छोट्या डॉक्टरच्या रोलसाठी जरी ऑडिशन आली तरी मी ती पाठवते. ती मी का पाठवते? कारण की त्यांच्या डेटाबेसमध्ये माझी ऍक्टिंग दिसू देत, मग ते मला कुठल्या रोलसाठी बोलवतात ते आपण बघू. सो मी प्रयत्न पूर्ण करते, ऑडिशन्स पाठवतेच. म्हणजे तू सिस्टीम स्वीकारली आहेस. येस. मग तू अशी अवलंबून नाही की काम मिळालं तर मी घेईन किंवा कोणाकडे काम मागायला जाणार नाही असं? नाही नाही नाही, मला तर काम, मी आत्ताच सिनेमासाठी काम पण मागितलंय. म्हणजे ते एकाच प्रकाश झाच्या तर एका सिनेमापुरती का राहिलीस तू? कारण की तो सिनेमा केला आणि सिनेमा रिलीज होण्याच्या आत मी प्रेग्नंट झाले. आणि मी रुवान ऑलमोस्ट 2 वर्षाचा झाला तेव्हा तो सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे माझा लुकच बदललेला होता सगळा, म्हणून मग तसं नाही झालं. अरे हे थोडस बॅड लक झालं. बरं मला सांग की या 15 वर्षामध्ये तू फरक काय पाहतेस इंडस्ट्रीमध्ये? इंडस्ट्रीतला फरक या 15 वर्षात, कारण झपाट्याने आपलं जग बदलतंय, कॉम्पिटिशन झाली आहे, खूप कॉम्पिटिशन, कामाचे तास वाढलेत आणि पेमेंट पण आता 90 दिवसांचं झालंय. त्या व्यतिरिक्त म्हणजे कॉम्पिटिशन इतकी आहे की ही व्यक्ती एक्स अमाऊंट मागते आणि ती व्यक्ती खूप कमी अमाऊंट मागते. ठीक आहे ना, ऍक्टिंग शिकून देऊ आपण त्यांना, डेली झोपच आहे ना, 6 सीन 8-10 सीन केल्यानंतर शिकतील लोक. अशा मेंटॅलिटीवर थोडं यायला लागले असं मला वाटतं. पण हे बॅड आहे ना. पण आता ज्याचं बघा, माझ्या बाळाची काळजी मी घेणार, त्यामुळे खूप प्रोड्युसर्स असे पण आहेत ज्यांना परफॉर्मर्स हवेत, ज्यांना ऍक्टर्स हवेत, आणि खूप आपला स्टार प्रवाह पण म्हणजे फोकस करतात की ऍक्टर्सच हवेत, न्यू कमर्स. आय एम नॉट टॉकिंग अबाउट न्यू कमर्स, पण परफॉर्मर्स हवेत, चांगले परफॉर्मर्स हवेत. आणि ज्याने ते समजलंय, ज्याला कळलंय ते चाललंय व्यवस्थित. अच्छा, हा एक बदल बघितला. आणि माणसांमधला बदल, रिलेशन मधला? मी खरं सांगू का, ह्या इंडस्ट्रीमध्ये माझे फक्त 2 बेस्ट फ्रेंड्स आहेत 15 वर्षांमध्ये. ते दोघंच आहेत ज्यांना मी इंडस्ट्रीतून ऍज अ फ्रेंड ऍक्सेप्ट केलं. सो इंडस्ट्री बदलली की नाही, माणसं बदलली की नाही मला माहित नाही, पण माझा आता लोकांवरचा विश्वास तसा म्हणजे थोडा आता कमी व्हायला लागलाय. कारण की एका प्रोजेक्ट पुरतं आपण काम करतोय, आपण खूप कनेक्टेड आहोत, आपण एकमेकांशी रोज फोनवर बोलतोय, पण 1 वर्षानंतर जेव्हा सिरियल संपणार आहे तेव्हा तू दुसरं सिरियल करणार, मी दुसरं सिरियल करणार, तुझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं, आपले रस्ते वेगळेच होतात. त्याच्यामुळे आपण म्हणजे मी तरी खूप आज आहे, पण उद्याचं मी तुला नाही सांगू शकत की उद्या मी किती असेल. तुला गरज पडली तर मी तुझ्यासाठी असणार, पण ते उगाच अगं काय मी नवीन गाडी घेतली, अगं मी नवीन सिनेमा करते, म्हणजे हे झालंय. मी सिनेमा केला होता एक, आणि त्यानंतर मला दुसरा सिनेमा मिळाला होता. अच्छा, मी चॉक अँड डस्टर पण केला होता. सो तर पहिल्या सिनेमातल्या को ऍक्टरने मला फोन करून म्हटली, तूने मुझे बताया नहीं तुझे दूसरा मिला. अरे यार, म्हणजे आपण आता मोठे झालोत ना, आपण आता प्रत्येकाला फोन करून नाही सांगू शकत. मिळाला आहे, ठीक आहे, काम केलंय, दिसेल आणि लोकांना आवडलं तर त्याची वाहवा होईल, नाही आवडलं तर संपलं विषय, एवढंच असतं. तर मी ना खूप फॉर्मॅलिटीज मध्ये पडत नाही आता.
आणि पण जे माझे फ्रेंड्स आहेत, म्हणजे एक कास्टिंग डायरेक्टर आहे विकास म्हणून, जो ज्याला मी 17 वर्षांपूर्वी त्याने दिलमिल गे केलं होतं, त्याने कास्ट केलं होतं मला. तेव्हापासून आतापर्यंत त्याने मला एकदाही कास्ट केलेलं नाही. आम्ही काम सोबत केलेलं नाही, पण आम्ही फॅमिली फ्रेंड्स आहोत. म्हणजे तो घरी येतो, रुआनला भेटतो, असं इतके चांगले. आणि माझी एक मैत्रीण प्युमोरी, जी इस्पियार क्या नाम दूं मध्ये माझी आई होती. मी आत्ताचा मधला किस्सा सांगते की मी 2 सिरियल्स करत होते आणि अचानक मेड म्हणाली की मला आजी माझी गेली आहे आणि मला गावी जायचंय. म्हटलं अरे मूल कोण बघणार, मी कामात, तो नवरा माझा कामात. तर मला खूप जाम प्रेशर आलं आणि काय कसं माहित नाही. तिचा मला फोन आला रात्री, काय झालंय. म्हटलं अगं माझ्याकडे मेडच नाहीये, सकाळी 6:30ला मला हिंदीच्या शूटला जायचंय, दुपारी 3 वाजता मला मराठीच्या शूटला जायचंय, मी रात्री 11 वाजता फ्री होणार. लेकराला कुठे ठेवायचं आता, 7 वर्षाचा म्हणजे लहानच आहे तो. ती मला म्हणाली 1 मिनिट, माझा अजूनपर्यंत कॉल टाईम आलेला नाहीये, सकाळी मला कॉल टाईम ते देणार आहेत, जेव्हा ते देतील तेव्हा मी 4-5 वाजेपर्यंतचा करवते. तू त्या सकाळपासून 4-5 वाजेपर्यंत तुझ्या कामातून तुला ज्या वाटतात ते एखादी मेड तू घरी पाठव, ती आली की मग मी जाणार माझ्या शूटला. आणि तिने माझ्या मुलाला सांभाळलं, ती घरी थांबली. हे सहकार्य आहे, हे ह्याला फ्रेंडशिप म्हणतात. तिला गरज पडली की मी असते, ह्याला फ्रेंडशिप म्हणतात. आणि ती इंडस्ट्रीत नाहीये असं मला वाटतं. थोडी कमी आहे, थोडी कमीच आहे. म्हणजे ऑफकोर्स सगळेच वाईट नसतात, नाही सगळे वाईट नसतात, पण परिस्थिती किंवा संधी किंवा आपली आपली कामं आणि आपण बिझी होतो आपल्या आयुष्यात, ते नाही होत. किंवा कधी कधी असंही होतं की तुला येणारा रोल दुसरीकडे जातो आणि मग तुझ्या मनात किंवा तिच्या मनात किंवा तिचा रोल तुझ्याकडे येतो. नाही नाही तुझ्याबद्दल नाही झालं, नाही, पण मी इन जनरल सांगते, कारण की आता माहीतच नसतं कोणाचा रोल कोणाला जातोय. कळलं का तुम्हाला? म्हणजे एक सिंपल हिंदीचं कास्टिंगचं मी तुम्हाला सांगते की 20 जणींची ऑडिशन मागवली, त्यातून कास्टिंग डायरेक्टर आणि क्रिएटिव्ह बसून फिल्टर करतात की ह्या 10 आहेत बाबा. त्यातून क्रिएटिव्ह प्रोड्युसर, क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि प्रोड्युसर बसून काही करतात की अच्छा आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या, आपल्या कॅरेक्टरमध्ये फिट असणाऱ्या ह्या 3 मुली आहेत, ह्या तिघींची ऑडिशन चॅनलमध्ये जाणार. मला कसं कळणार त्या 20 मधले माझं ऑडिशन गेले की नाही? जेव्हा आपण फायनल होतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे तुम्ही फायनल झालात, तेव्हा अरे अच्छा आपण छान केलं होतं म्हणून आपण फायनल झालो, असं समजायचं आणि विसरून जायचं. नाही, सिनेमाच्या बाबतीत बऱ्याचदा असं झालेलं आहे की होतं की एखाद्या कलाकाराला रोल ऑफर होतो आणि किंवा एखाद्या अभिनेत्रीला, आणि नंतर मग सगळी चर्चा वगैरे होते आणि नंतर तिलाच कळतं की अरे हा सिनेमा सुरू झाला पण याच्यामध्ये मी नाहीये. म्हणजे असं असं होऊ पण शकतं ना, म्हणजे होतच असतं. तर तुझ्या बाबतीत समजा पुढे मागे झालं, आता तू सिनेमा करायचा म्हटलं, मग तुझं कसं असेल हे डिसिजन? माझं काय असणार आहे, मला समव असं मला वाटतं की एखादा रोल मला मिळाला आणि मग तो अल्टिमेटली नाही मिळाला, तो इट्स देअर लॉस. त्यांचा लॉस आहे की त्यांनी मला गमावलंय. मी काम करत राहणार आहे, मी मरेपर्यंत काम करणार आहे. मग मी युट्यूबवर का करेना, पण मी काम करणार. आता तू त्याच्यामध्ये एकदम गुंतली आहेस, गुंफली आहेस म्हणजे असं. बरं, तू 27-28 दिवस महिन्याचे काम करते असं म्हणते, मग बाकीचं आयुष्य 2च दिवस? नाही, आता नाही करत. आता दिवसाला किती तास काम करते? आता दिवसाला 13-14 तास काम करते, पण महिन्याचे, कारण की आता जनक करत होते ते, तिथून मी एक्झिट घेतली बिकॉज डेट्स वगैरे आणि खूप काय काय ते नव्हतं मॅनेज होत. मग आता मी लक्ष्मीच्या पावलांनी करते, त्यासोबत जर एखादी ऍड आली तर केली. सो मी महिन्याचे 15-16 दिवस काम करते. म्हणजे सिरियल मध्ये तर 10 दिवस काम करते. खूप तू बॅलन्स करून घेतले. आता गेलंय मी, कारण की मला असं वाटलं की नको, थोडं आपल्या हेल्थवर पण होतंय आणि ऑफकोर्स तरीही मला चान्स मिळाला तर मी 20-22 दिवस काम करणार. म्हणजे ह्याच्यातून तुझं एक्सपोजर पण जरा टाळायचा प्रयत्न करतेस? नाही, असं नाहीये, असं अजिबात नाही. पण तुला बाकीच्या आयुष्याची पण आता तुला केअर आहे किंवा काळजी आहे स्वतःच्या? नाही, मध्ये मध्ये मी ब्रेक घेते असा, आणि मग मी परत 22-25 दिवसांचं कामच घेते. तो ब्रीदर असतो माझा की अच्छा आता आपण थोडा रिलॅक्स करूया आणि मग मी परत सुरू करते. म्हणजे तुझं इन आणि आउट दोन्ही तू सांभाळलेलं आहे. म्हणजे रोलमध्ये पण घुसायचं, आपलं पण आयुष्य करायचं. हे कशातून आलं, कसं ही शिक्षण कुठून आलं तुला? हे मला समव असं वाटतं की थोडं मेडिटेशन वगैरे करते मी, त्यात मला असं कळलं की
खूप धावताना जी मजा येते तेवढीच किंवा त्याच्याहून जास्त मजा थोडं थांबल्यावर श्वास घेतल्यावर पण येतात, थांबून श्वास घेतल्यावर. सो तुम्ही कंटिन्युअस 200 किलोमीटर नाही धावू शकत हो. नाही. तुम्हाला 40 किलोमीटर नंतर जरा 10 मिनिटं बसावं लागतं आणि ते बसायला हवं. ते आपल्या हेल्थसाठी, आपल्या मेंटल हेल्थसाठी गरजेचं आहे. सो ते गणित एकदा कळलं की आपण करू शकतो. मग तुला आपल्या क्षेत्राने हा शिकवलेला अनुभव आहे? आय थिंक सो, येस. की हा दृष्टिकोन आहे? खूप काम केलंय ना मी. कारण मध्ये मी देवयानीच्या वेळी 1.5 वर्ष, मी सांगितलं तुम्हाला, 48 ते 52 शिफ्ट महिन्याला करत होते. सो मी झोपत कधी असेल विचार करा. हा, मग तोच मी विचार करतोय मगाचपासून की तू एवढं जे सांगते. खूप काम केलं आणि त्या ह्याच्यामध्ये माझं 12 किलो वजन सुद्धा कमी झालं होतं. मग तेव्हा आपल्याला कळतं की अरे आपण इतकं नाही, थोडंसं स्वतःला वेळ, झोपायला वेळ, मुलाला वेळ, थोडं सगळं करायला हवं. इतकं झोकून देऊन काम करण्याची गरज नाहीये. नाही, आता काय ते आपलं वय असतं, त्या वयात झालं. हा, पण आता तू तर हे फार नाहीये. हो, ते तर आहेच. पण तरी सुद्धा म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक वयाच्या टप्प्यामधलं पॅशन खूप वेगळं असतं. म्हणजे आधी काम 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 होतं, आता रोल आहे. कुठला रोल, कसा रोल, त्यामध्ये करायला काय पॉवरफुल आहे ते जास्त इम्पॉर्टंट माझ्यासाठी. हा, तुझं म्हणजे तुझी एक डिफरंट पर्सनॅलिटी आहे ह्या सगळ्यामध्ये. आणि मग सोशल मीडिया आता करायचं म्हणून करते. म्हणजे मी असं खूप काही त्यात करत नाही. मला असं वाटतं 4-6 दिवस झालेत काहीतरी पोस्ट करूया. एक मध्ये मी ट्राय केलं की अच्छा चला आता हवे ते फॉलोअर्स पण बघतात तिथे लोक, तर आपण काहीतरी करूया. मी ट्राय केलं पण ते माझ्याकडनं झालं नाही इतकं. मी आत्ताही करते पण आठवड्यातनं 1-2 रील्स मॅक्स मी टाकू शकते, जास्त नाही मी करू शकते. त्यात जास्त अटॅच राहत नाही. क्रिएटिव्हिटी तर ऍक्टिंग केल्यानंतरच येते ना. नाही, पण तुझं मध्येच तुझं असतं की आम्ही गोव्याला गेलो, मग ते फोटो टाकते तू. हो, ते मी ब्रीदर घेतेच. म्हणजे अगदी, आणि फ्लाईट स्वस्त असतील तर मी कुठेही जाऊन येते. म्हणजे 1.5 तासात सुद्धा मुलाचं, माझं आणि नवऱ्याचं पॅकिंग करून आम्ही जाऊन आलेलो आहे. अच्छा. मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. मला असं वाटतं की काही सुटायला नको आणि मुलाला सुद्धा ते एक्सपोजर मिळायला हवं. ट्रॅव्हलिंग, वेगवेगळ्या जागा, तिथले लोक, तिथले फूड, ते सगळं त्याने बघायला हवं. सो मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतं, मी त्याला पण ते करते. म्हणजे ट्रॅव्हलनी जास्त जग कळतं, जास्त माणसं भेटतात, त्याचा तुला ऍक्टिंगसाठी पण उपयोग होतो. परत काय माहिती ना, त्याचा तू वयाचा मुद्दा काढला, पण एक वाद असा पण असतो की तू असलेल्या वयापेक्षा मोठा रोल करणं की असलेल्या वयापेक्षा छोटा रोल करणं, मग ह्याच्यात हे कन्फ्युजन. खरं तर काय माहितीये का, आता ट्रेंड आहेत. म्हणजे एक वेळ होती जेव्हा आईच्या रोलसाठी त्यांना 50+ कोणीतरी हवं असायचं. आणि मग आय थिंक एकता कपूरने सुरुवात केली की कोणीतरी की यंग मदर्स बघूया. सुरू केलं. हो, सो ते यंग मदर्सचा जो ट्रेंड आला तो त्याच्यामध्ये तो आता तोच चालू आहे. मग काय करणार तुम्ही, कारण की एका वयात आल्यानंतर तुम्हाला म्हणजे मी मुस्कुराने 2 वर्षांपूर्वीच मुस्कुराने की वजह तुम मध्ये हिरोची मोठी बहीण केलं होतं मी, जिला मूलबाळ काही नव्हतं. पण तुमच्याकडे तसे रोल यायला हवेत ना. जर ते नाही आले आणि एखादा कॅरेक्टर खूप स्ट्रॉंग आहे पण एज जास्त आहे, मग दिल पे पत्थर रख के करी लेते. तिथे पैसा थोडासा महत्वाचा आहे. पैसा म्हणजे मी म्हणते रोल पॉवरफुल आहे, मग ती एज नाही बघत मी. रोल जर चांगला आहे तर मी तो करते. म्हणजे रोलसाठी तू स्वतःमध्ये बदल करायला तयार आहेस, असं त्यातलं एक आपण हे करू शकतो. बरं, ह्या सगळ्याची जी सुरुवात झाली, तुला पहिला सीन आठवतोय? पहिला शॉट आठवतोय. पाहतोस पहिला शॉट? मी मोस्ट वॉन्टेड करत होते आणि मी उभी असते, मी दरवाजा उघडते आणि माझ्या समोर अशोक सराफ सर. सो माझ्या आयुष्यातला पहिला शॉट मी त्यांच्यासोबत दिला आणि त्यांना कदाचित मी आता आठवतही नसेल, पण माझ्यासाठी ते न विसरता येणारा क्षण आहे तो. पण तत्पूर्वी त्यांचे चित्रपट वगैरे पाहिले होतेस? ऑफकोर्स.
म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही 2 नावं त्यांना कोणी बघितलं नाही असं होऊ शकत नाही. करेक्ट आहे. हा नाही एक आणि बरं तुझं मग ते इम्प्रेशन पहिल्या दिवसाचं? अरे नाही ते कमाल, ते त्यांनी असं कम्फर्टेबली काही टेन्शन नाहीये, दरवाजा उघडायचा आहे फक्त आणि मला म्हणायचं अरे तुम्ही इथे बस एवढंच करायचंय. म्हटलं बरं. तू कम्फर्ट झाली. म्हणजे तुझा सुरुवात चांगली झाली म्हणजे या क्षेत्रातली. अशोक सराफ पण बरोबर तुझा पहिला सीन आणि तोही असा. तू फोटो सेशन करत असतेस आणि काहीतरी विशेष लक्षवेधी असतात. तुला पहिले तुझा ट्रॅडिशनल फोटो दाखवतो, या फोटोची काय आठवण? हा मी माझ्या आयुष्यात केलेला दुसरा पोर्टफोलिओ. अच्छा. हा आणि यानंतर मी प्रकाश यांच्या फिल्मसाठी शूट करायला जाणार होते. तर तेव्हा मी भारत पवारला कॉन्टॅक्ट केलेला आणि मी म्हटलं अरे खूप वर्षे मी बोलतेय की मला फोटो सेशन करायचंय, पण मला काहीतरी डिफरंट करायचंय ज्याच्यात मी मराठी पण दिसली पाहिजे, मी वेस्टर्न पण दिसले पाहिजे आणि मला डिफरंट लुक्स कॅरेक्टर्स पण हवेत. सो हा अप्रतिम लुक नक्षत्रा स्टायलिस्ट होती, तिने हा डिझाईन केला होता आणि हे भारत पवारचं हे स्वतःचं क्रिएटिव्हिटी आहे की आपण थोडंसं टोन डाऊन करूया स्किन टोन, आणि तर खूप मजा आली होती हे करताना. आणि मला आजपर्यंत लोकांना आवडलेल्या फोटोजमध्ये हेच फोटोज प्रत्येक वेळी टॅग केलं जातं. अरे वा. हा दुसरा तुझा फोटो वेस्टर्न लुक. अच्छा. हा स्टार प्रवाह परिवार अवॉर्ड्स होता लास्ट इयरचा. याची मी गंमत सांगेन की ह्याच्या आधीचा जो स्टार प्रवाह परिवार होता त्यात जरा लोकांनी मला खूप ट्रोल केलं होतं. कारण की मी कोलॅब केलेलं होतं आणि त्या डिझायनरला स्टार प्रवाह परिवारचे रेड कार्पेटचे फोटोज पोस्ट करायचे होते. सो लास्ट मोमेंटला ते ट्राय केलं आणि म्हटलं अरे जरा गडबड आहे फिटिंगचं आणि सगळंच. तर ती म्हणाली नाही म्हटलं आता मी सांगितलेले ते त्यांना हवेत ते फोटोज. मग मी तशीच गेले होते. म्हणून मग मी देविकाला कॉन्टॅक्ट केला. म्हटलं देविका यावेळी आपल्याला एकदम छान असं लुक करायचंय ज्यावर आपण ट्रोल होणार नाही. सो देविकाने हे लुक डिझाईन केलं. खूप सुंदर लुक होतं, इतकं गोड होतं. पण ह्यावर लोकांनी मला ट्रोल केलं, कपडे काय पडदाच नेसलाय, पडदा घातलाय. सो एवढी सगळी तयारी करून इतकी मेहनत केलेली आणि इतकं मला तर खूप कॉन्फिडंट फील होत होतं. पण नंतर फोटो झाल्यानंतर लोक म्हणाले काय ते कपडे, काय ते पडदाच आहे हा, यांना कळत नाही का, अक्कल हिरो हिरोईन सारखे राहत नाही ते. आणि म्हटलं ठीक आहे. ट्रोलर बद्दल काय म्हणणं आहे? ट्रोलर्स विषयी म्हणजे मला असं वाटतं की एक गोष्ट आहे जी मी शॉर्ट मध्ये सांगते. एक माणूस असतो, तो त्याचा मुलगा एका गाढवावर बसलेले असतात, राईट. आणि मग सगळे म्हणतात अरे किती वाईट माणूस आहे हा, त्या गाढवाचा जीव घेतात, 2-2 जण बसलायत त्याच्यावर. मग असं खूप असे लोक बोलत 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 सगळ्यात शेवटी तो इतका वैतागतो की तो त्या गाढवाला डोक्यावर उचलून घेतो. आणि मग लोक काय म्हणतात, कसला गाढव माणूस आहे, गाढवाला डोक्यावर उचलून घेतलंय. सो लोक बोलणारच आहेत. म्हणजे मी 3 अवॉर्ड फंक्शन्स बघितले आता स्टार प्रवाह परिवारचे. पहिल्यात ट्रोल झाले, दुसऱ्यात क्लीन लुक मध्ये ट्रोल झाले, तिसऱ्यात साडी नेसले आणि ती फक्त बिकॉज लास्ट मोमेंटला जात होते. माझं जनकचं शूट कॅन्सल झालं म्हणून पण मला जाता येत होतं. सो लास्ट मोमेंटला साडीचं काहीतरी करून स्वतःच काहीतरी केलं आणि गेले आणि त्याच्यावर पण ट्रोल झाले. त्याच्यामुळे मी आता दुर्लक्ष केलंय. म्हटलं की आपण काहीही केलं तरी लोक ट्रोल करणारच. आणि आता काय तो सिस्टीमचाच भाग झालाय ना. नाही आणि ना खूप समंजस लोक ट्रोल नाही करत. ज्यांना आपल्या घरात बोलता येत नाही, ज्यांची पर्सनॅलिटी लोकांसमोर खूप चांगली असते, जे स्वतःचा डीपी ही ठेवत नाही, त्या पेजला काही पोस्टच नसतात, 0 पोस्ट असतात, ते लोक ट्रोल करतात. कारण की त्यांच्यात कॉन्फिडन्स नाहीये प्रत्यक्ष आयुष्यात काही बोलायचा. मग ते लपून छपून घाणेरड्या कॉमेंट्स करून कोणाच्या तरी विषयी वाईट बोलून त्यांना ती जी असुरी विक्षिप्तपणा असतो न्यूनगंड वगैरे तो असतो. त्याच्यामुळे त्या लोकांना लक्ष देण्यात काही अर्थ नाहीये. बाकी जे प्रेम करतात त्यांना कळतं.
आणि ते नाही असं काही करत. व्हेरी गुड. म्हणजे तू आता ती शिकली म्हणजे मला तर तुझ्यामध्ये खूप चांगला पॉझिटिव्ह बदल दिसतोय पहिल्यापेक्षा, म्हणून मी तुला सारखं ते हे करतोय. थँक्यू थँक्यू सो मच. ते चांगलं आहे. पण ह्यात रुवांचा पण खूप मोठा हातभार आहे, कारण की आधीची मी राग खूप पटकन यायचा मला. शिग्रगोपी. हो, पण आता मुलगा झाल्यानंतर माझ्यात खूप पेशन्स आला. म्हणजे तुम्ही बघाल 10 वर्षा आधीची मी आणि 10 वर्षानंतरची मी, तर जमीन आसमानचा फरक आहे. आणि आय डोंट नो, कम्प्युटर मेमरी करून टाकली आहे मी. म्हणजे जेवढं लक्षात ठेवायचा डेटा तेवढाच हार्ड डिस्कवर ठेवायचा, बाकीचं विसरून ठेवते. कचरा ठेवतच नाही, कारण की माझ्याकडे वेळच नाहीये कचरा ठेवायला. विसरून जाणं ही चांगली गोष्ट आहे. हो, म्हणजे बऱ्याच 15 वर्षांपूर्वी जर कोणाशी काही खटके उडले असतील, मी तर त्यांच्याशी छानच बोलते, आणि मग ते जेव्हा असं करतात तेव्हा म्हणतात काही झालं होतं का, अच्छा आपण विसरलोय ना, मग ठीक आहे. अरे पण ह्या क्षेत्रात वावरताना हेही महत्वाचं आहे ना. हे खूप महत्वाचं आहे, कारण की तुम्ही किती, म्हणजे तुम्ही कामही करणार, तुम्ही एक्झर्शनही करणार, मेंटली सुद्धा थकत असतात तुम्ही स्क्रिप्ट पाठांतर करताना. एक शॉट तुम्ही 10 वेळा करता, फिजिकली पण थकता. त्यानंतर सेटवर कुणी मला काय बोललं हा विचार घेऊन घरी जाणं मूर्खपणा आहे. तो करायलाच नको. ते तिथेच सोडून निघून जायचं. जसं आपण कॅरेक्टर मधून स्विच ऑन स्विच ऑफ होतो, तसं रिअल लाईफ मध्ये सुद्धा स्विच ऑन स्विच ऑफ करता यायलाच हवं. म्हणजे सेटवर पाऊल टाकल्यानंतर तुझ्यातली अभिनेत्री जागी होते. हो, त्यानंतर मी वेगळीच असते, आणि घरी आल्या की मी सगळं ते तिथेच गुंडाळून मेकअप काढून सगळं सोडून येते. आता आपण रॅपिड फायर घेतोय, बघूया तू काय उत्तर देते. नाशिक की मुंबई? म्हणजे निफाड तुझं. मुंबई. आता मुंबई माझी झाली. पण तुला निफाडच्या आठवणी खूप आहेत, आणि तो न विसरता येणारा, म्हणजे तो अविस्मरणीय वेळ आहे माझ्या आयुष्यातला. पण आता धावपळीची आणि मुंबईची सवय झाली मला आता. मी पण निफाडच्या काही आठवणी सांगशील? निफाडच्या आठवणी म्हणजे गावाकडचं शेत. म्हणजे आमच्या इकडे निफाडला शाळेत जाताना ट्रक वगैरे जायचे, तर खूप ऊस पडलेला असायचा. तर आम्ही घरी ऑलमोस्ट इतका ऊस घेऊन यायचो शाळेतून परत येताना. आणि मला आठवतंय की आमच्या घराच्या मागे एक कच्चा रस्ता होता, आणि तिथून आम्ही जायचो चिंचेच्या झाडावर चढून चिंचा पाडून त्या घरी घेऊन यायच्या, आणि मग त्या लपवून ठेवायच्या, कारण की त्या जर दिसल्या तर मम्मीला कळणार की हे तिकडे गेले होते. अच्छा. खूप आठवणी आहेत. पण आता नाशिक शहर झालं मोठं. हो, तो बदल आपण आमचं निफाड तर निफाडच आहे. म्हणजे निफाड थोडस अजून जास्त डेव्हलप झालंय, पण नाशिक इतकं नाहीये. हा बदल आहे. देवयानी केळकर की लक्ष्मीच्या पावलांची रोहिणी? देवयानी. इस प्यार को क्या नाम रुचि पायल सिंह की मुस्कुराने की वजह तुम होची मंजू शेखावत? पायलला खूप प्रेम मिळालंय लोकांकडून, आणि आय थिंक माझ्या आयुष्यातला पहिलं सिरियल आहे जे 13 की 15 वर्षांपूर्वी झालेलं आहे. ठीक आहे, तेव्हापासून आतापर्यंत फक्त इंडियातच नाही तर इंडियाच्या बाहेर जितक्या कंट्रीजमध्ये ते टेलिकास्ट, म्हणजे मी आत्ता जर तुम्हाला दाखवलं तर त्या DM मध्ये तुम्हाला टर्की किंवा इस्तानबुल कुठून मेसेजेस येतात पायल सिंग रायजा त्याच्या विषयी, की आम्हाला ते खूप आवडतं ते कॅरेक्टर, आणि सिरियल पण खूप आवडतं. अरे ही तर मोठी मिळकत आहे तुझी. मेकअप रूम की व्हॅनिटी? व्हॅनिटी. अच्छा, तू नवीन जनरेशनची आहे त्यामुळे तुला व्हॅनिटी. इनडोअर की म्हणजे 1 डोअर की 2 डोअर? मिळाली तर 1 डोअर, व्हाय नॉट. पण मिळते का? नाही मिळत. मिळते, ऍड्स न मिळते, वेब सिरीजला मिळते कधी कधी. इनडोअर शूटिंग, आउटडोर लोकेशन? इनडोअर शूटिंग. आउटडोर लोकेशन पण मला आवडतं, पण सीझन असायला हवा. म्हणजे आता काय उन्हाळा खूप एक्स्ट्रीम व्हायला लागलाय. पावसाळ्यात तर चला बाहेर तुम्ही आउटडोर कराल शूट, पण उन्हाळा सहनच होत नाही, खूप त्रास होतो उन्हात. तुम्ही भर उन्हात जेव्हा शूट करता, ही बाजू लोकांच्या लक्षात येत नाही. बरोबर आहे. कधी घरचा डबा की सेटवरचं जेवण? घरचा डबा. ऑलवेज.
हेच तुझं फिटनेसचं रस आहे काय? नाही, कुठे फिटनेस करायचा आहे आता 2025 मध्ये. हेल्थ आणि फिटनेस कडे लक्ष देणार आहे मी. गुड. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की OTT? तुझ्या गावात सिनेमा थिएटर होतं ना. मग त्याची एखादी आठवण? अरे, आमच्या गावात ओपन थिएटर होतं. व्हेरी गुड. सो माती असायची आणि मग तो रात्रीचा शो 7 वाजता वडिलांना वगैरे ते पटवायचं की बाबा जायचंय आम्हाला, आणि मग आपली चटई घेऊन जायची, आपली पाण्याची बाटली, आपल्या खाण्याच्या वस्तू, आणि असं ओपन थिएटर. इकडे फक्त पत्रे असायचे आणि समोर स्क्रीन, आणि तिथे बसून बघायचं. काय नाव काय होतं थिएटरचं? आता आठवत नाही मला. आणि तिकीट दर? ते पण नाही आठवत, ते तर वडील देत असतील ना, त्याच्यामुळे माहित नाही. नाही, पण आता तू त्या वेळेला 2-3 रुपये असतील का? 2-3 रुपये असतील अगदी. पण ओपन थिएटर मध्ये सिनेमा बघण्याचा अनुभव वेगळाच असतो. मी बघितलेत, खूप बघितलेत. आणि मग आता तुला ही इथे मल्टिप्लेक्स वगैरे OTT आता ऑफकोर्स नाही, हा अनुभव काय? आपण वयानुसार बदलत जातो, त्याप्रमाणे आता जसं आधी AC, कूलर आणि पंखा आवडायचा, पहिला पंखा, मग पंखा आणि कूलर जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा ते नवीन आलेलं होतं. तसं आता हे मल्टिप्लेक्स आलेलं आहे. इथे तुम्हाला रिक्लायनर सीट्स मिळतात, 4D आलाय, तो इफेक्ट मिळतो, पाणी पण उडतंय चेहऱ्यावर, तुम्हाला पडल्याचं फील पण होतंय. सो सगळं छानच आहे. तेव्हाच ती मजा वेगळी होती, ही मजा और आहे. तू खूप चेंज बघितला, कारण तू म्हणजे आम्ही गल्ली चित्रपट पाहिलेले आहेत मुंबईत राहिल्याने, पण तू ओपन थिएटर मध्ये सिनेमा बघितलेला आहे. वृत्तपत्र, वृत्तवाहिनी की डिजिटल? आता डिजिटल. पण तुझ्या गावामध्ये पेपर त्याच दिवशी सकाळी यायचा की दुसऱ्या दिवशी यायचा? नाही, त्याच दिवशी सकाळी यायचा. त्याच दिवशी यायचा जेव्हापासून मी बघितलंय, आणि अजूनही माझ्या घरात पेपर रोज येतो. कारण काय माहिती आहे, काही वृत्तपत्र काही गावामध्ये दुसऱ्या दिवशी पोहोचत, मुंबईची वृत्तपत्र म्हणतो मी, की दुसऱ्या दिवशी वगैरे. आमच्याकडे ते सकाळ आणि महाराष्ट्र टाइम्स. अच्छा. सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, आय थिंक लोकमत. आता फक्त एकच आहे असं की वडापाव की मिसळ पाव? वडापाव, ऑलवेज. ऑलवेज मुंबईचा वडापाव. स्ट्रीट फूड की होम डिलिव्हरी? होम डिलिव्हरी. रस्त्यावर उभं राहून खाणं नाही, म्हणून नाही, कम्फर्ट. शूटिंग नंतर घरी गेले आणि काही खावंसं वाटलं तर आता परत चेंज करून कुठेतरी जायचं, पाऊण तास लावायचा, मग वाट बघायची, मग त्या पाऊण तासात घरी येईल, मस्त आपल्या कम्फर्टमध्ये बसून खा, संपलं. तर अशी दीपाली पानसरे, म्हणजे तुझ्यातली जी डेव्हलपमेंट आहे, जी आज मी पाहिली, अनुभवली, ऐकली, ती फार छान आहे अगदी. आणि नायिका, खलनायिका साकारताना तू जे स्वतःला एक व्यवस्थित बॅलन्स केलेलं आहे आणि एक मोठा टेक ऑफ घ्यायची विचारापॅन आलेली आहे, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. #ठाकूर विचारणार यामध्ये आमची पुढची सेलिब्रिटी कोण असेल याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.